नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेकापूर खासबाग शिवारामध्ये आहे. तर प्रगतशील शेतकरी नेहमी प्रयोग असते यांच्या शेतामध्ये. आज आपण यांची रताळ्याची शेती पाहण्यासाठी आलो. तर तुम्ही बघू शकता की रताळ यांनी 1.5 एकरामध्ये याची लागवड केलेली आहे आणि लागवड करून आज आपण यांनी जवळपास 50,000 रुपयापर्यंत 1.5 एकरामध्ये आत्तापर्यंत विकली आणि अजून तुम्ही बघू शकता की प्लॉट शिल्लक आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की याची कशा पद्धतीने शेती केली आणि याच्या कशा पद्धतीने त्याला उत्पन्न झालं, याची लागवड पद्धत कधी टाकावं लागते, कधी पेरणी करावं लागते, कधी लागवड करावं लागते आणि काढणी कधी करावं लागते ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण. सांगा तुमचं नाव. ते रेणुका जाती. हां, मला सांगा तुम्ही. हां, सांगा बोला. राहणार माहूर, शेत आमची शेकापूर शिवारात आहे. हां, हे रताळ्याची लागवड केलेली आहे आम्ही ऑक्टोबर महिन्यात. साधारण किती रुपयाचे रोपं आणले होते तुम्ही? रोपं तर आम्ही घरीच तयार केले. बरं, किती खर्च लागला रोपं तयार करायला? रोपं तयार करायला काय 10,000 रुपये खर्च लागला. बरं, आणि रोपं कुठून उपलब्ध झाले तुम्हाला? रताळ आपण हे शेतामधले नाही, रोपं कुठून उपलब्ध झाले? आणले रोपं कुठून? पहिले स्टार्टिंग आम्ही करंजून आणले होते. बरं. कंजेरून काय दारव्याहून इकडून आणले होते. बरं, हो. आणि त्याच्यानंतर मग लागवड कशी केली? लागवड अशी ऑक्टोबर महिन्यात केली, अशी एवढ्याला कांडे तुडू बरं, असं वरम बेड पडायचा ट्रॅक्टरनं. हां, कितीचा बेड होता? 4 फूट 4 फुटाचा बेड. बेडवर लागवड आहे. हो. आणि मग मला सांगा, आतापर्यंत 1.5 एकरामध्ये तुम्हाला उत्पन्न किती रुपयाचं झालं? दीडला आतापर्यंत 50-60 हजार रुपये झालं. अजून 50-60 हजार रुपये होतात. म्हणजे 1.5 एकरामध्ये 1 लाख रुपये एक दीड सहज होतात. हो. बरं, याला खर्च काय काय लागला? याला खर्च पहिले लागवणीचा खर्च बायाचा हां आणि खत. हां, आणि आता काढायची कोणतं कोणतं टाकलं होतं? खत दाणेदार हां, आणि DAP बस DAP एवढंच वापरलं, एवढं. दुसरा कुठलाही नाही? दुसऱ्याचं पोटे असे कुठे बस. किती किती दिवसाच्या अंतराने दिले आणि पाणी किती वेळ द्यावं लागते? याला पाणी तरी भरपूर पाणी द्यावं लागते. बरं 15-15 दिवसाला पाणी देत राहावं लागते. बरं, रान पाणी द्यायचं का स्प्रिंकलरचं स्प्रिंकलरचं? हो. स्प्रिंकलरच्या पाण्याने येते का व्यवस्थित? येते. हो, होते का? स्प्रिंकलरचं पाणी. बरं, तर बघू शकता शेतकरी बंधूंनो की तुम्ही जर का रताळाची शेती जर केली तर हे रितेश भाऊ आपल्या शेतामध्ये यांच्याकडे जमीन छोटीशी आहे, पण छोटीशा जमिनीमध्ये हे वेगवेगळा प्रयोग करून लाखोचं उत्पन्न घेतात आणि अशा अवलिया शेतकऱ्याचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जर का अशा पद्धतीने जर लागवड केली तर तुम्हालाही सुद्धा त्याचा आर्थिक फायदा 100% होईल. त्यानंतर आपण बघू शकतो आपण की आता काढणी वगैरे झालेली आहे अर्धी आणि शिल्लक आहे. म्हशीला नेले बरं आहे. चांगलं आहे खायला. साफ करायला लागतात पुढच्या लोकांना. असा ढीग. आम्हाला आणा बघा, एखादी नोकरी लागली आम्हाला. 4,000 लोक पाहिजे. माझ्या जागेवर येऊन जा तुम्ही. मी जाणारच हवा साई. हो, नोकरी तर लागून द्या आम्हाला. कुठं भरायची. जिथं लावायचं असेल साफ करायचं असेल तिथं आम्हाला घेऊन जायचं. बरं, साधारण किती वेळ लागते साफ करायला? काही 1-1.5 घंटा. 1-1.5 घंट्यामध्ये साफ होऊन जाते का? इकडे या भाऊ. नाही तिकडे पलीकडं बरं भाऊ. मी करतो. साधारण त्यांच्या फोटो काढून व्हिडिओ चालू आहे. तर बघू शकता आता यांनी रितेश भाऊनी रताळाची साफसफाई चालू आहे आणि काढणी झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला टाक्यामध्ये टाकून त्याला साफ करणं म्हणजे मार्केट नेण्यासाठी तयार आहे. तर आतापर्यंत त्यांनी 50,000 ते 60,000 रुपयाचे रताळ विकलेले आहे. अजून साधारणतः 60 ते 70 हजारापर्यंत आहे चान्सेस. म्हणजे बघा 1,20,000 रुपयाच्या जवळपास 1.5 एकरामध्ये उत्पन्न होणारे हे शेतकरी आहे आमचे.
तर या व्हिडिओच्या माध्यमातून अशी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर रितेश भाऊचा नंबर सांगा तुमचा. 75 074 हां 33 599. हां. आणि मला सांगा की आता हे लागवड केल्यानंतर मग कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे विक्रीसाठी तुम्हाला कुठं उपलब्ध मार्केट आहे? विक्री आता पुसद उंबरखेड डिग्रज दारवा किनवट बरं, बस तेच म्हणजे मंडीला नेऊन मंडीला विकता. हो. ठीक आहे. भारी भारी काका इकडे बघा. बरं.